संजय गामे हे रावेर मतदारसंघातील उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने ही पहिल्यांदा जागा नामदार खडसे यांच्यासाठी मागितली. शरद पवार बैठकीमध्ये होते. शरद पवारांनी म्हटलं की हा माणूस तुमच्याकडे राहणार नाही, गॅरंटेडली सांगतो. त्याला हेका आपण म्हणतो ना, पाटलाचा हेका. तो पाटलाचा हेका आडवा आला म्हणजे गॅरंटी देतो जाणार नाही. मी म्हटलं गॅरंटी देतो मी जायचे का. त्याला सुनेला उमेदवारी मिळाल्यानंतर सासरा कसा काय आहे. पण दुसरा उमेदवार नाही याची जाणीव होती. वंचित बहुजन आघाडी आम्ही मागत होतो की रावेर तुम्ही आम्हाला सोडा. म्हटलं आता खडसे गेले, आता तरी सोडा. नाही ते म्हणजे आमच्याकडे उमेदवार आहे. म्हटलं कोण ते म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दिसत. आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कोण दिसतंय की अगोदर अजित पवार बरोबर, नंतर बीजेपी बरोबर आणि आता शरद पवाराबरोबर अशी असणारी परिस्थिती. म्हणजे 15 दिवसामध्ये 3 पक्ष. आणि मी असं ऐकतो की जेवढ्या सामाजिक संघटना आहेत या सगळ्या सामाजिक संघटनांच्या बैठका बोलवल्या आणि त्या प्रत्येकाला असताना 5-5 लाख रुपये वाटलेत अशी असताना माझी माहिती. जे दान सुटीकरण आपण नेहमी करत असतो, या सगळ्या संघटनांना माझं आव्हान आहे, तुम्हाला असताना दान आलेलं आहे. आता याच्यावरचं संकट सुटते की न सुटते त्याची चिंता करू नका, पण तुमचं संकट सोडवा एवढी फक्त माझी आपल्याला असताना विनंती. मध्यंतरी काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट होती आणि ते असं दाखवत होते की त्याच्यावर ईडीची इन्क्वायरी झाली, अमुक झालं तमुक झालं. त्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला, तो धुतला वगैरे झाला की त्याच्यावरती सगळे आरोप जे आहेत धुवून निघतो. म्हणजे कपडा जसा धुवून निघतो तसा हा धुवून निघतो असं दाखवलं. माझं असणारा एनसीपी वाल्यांना शरद पवार गटाला असणारं आव्हान आहे की तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे ती सांगा की ज्या माणसाचा ब्रेन वॉश केला जाऊ शकतो. इथे कपडे धुण्याचा भाग आहे, इथे असणारा करप्शन धुण्याचा भाग आहे, इथे असणारा ब्रेन वॉश करण्याचा भाग होता की जो धर्मवादी होता. जो धर्मवादी होता, तो मुस्लिम विरोधात होता, तो ख्रिश्चन विरोधात होता. तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे की त्याचा ब्रेन वॉश झाला की तो सेक्युलर होतो, तो निधर्मवादी होतो. कुठली मशीन आहे ती सांगा ना. कोणी कुठला वाद ठेवावा ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही, उलट मी आदर करतो त्याचा की त्याचा काहीतरी विचार आहे. पण अचानक ज्याला आपण म्हणतो की विचारच बदलतो, धर्मवादाचा सेक्युलर वाद होतो, अशा माणसांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या. हे जसं स्वतःला धोका देऊ शकतात तसे देशालाही धोका देऊ शकतात हे लक्षात घ्या. यांच्या हातामध्ये सत्ता देता कामा नये हे आपण लक्षात घ्या. उद्याचं राज्य आपण द्यायला निघालो, उद्याचं निवडून गेला तर इथलं राज्यकर्ता होणार आहे. आणि राज्यकर्ता जर अप्रामाणिक असेल,
स्वतःशी अप्रामाणिक असेल तर तो कधीही देशाचे अप्रामाणिक होऊ शकतो. असे जे अप्रामाणिक माणसं आहेत, असे जे अप्रामाणिक माणसं आहेत, यांना सर्वांनी ठरवलं पाहिजे की आम्ही ह्यांना मतदान देणार नाही, दुसऱ्याला कोणाला तरी आम्ही देऊन मोकळा.